राजापूर बंधाऱ्यातून विसर्ग सुरू, गौरवाड आणि आलासमधील रखडलेल्या प्रकल्पांना मिळणार गती. कोयना धरणातून कृष्णा नदीमध्ये 3600 क्युसेक पाणी सोडण्यात आल्यानं राजापूर बंधाऱ्याची पाणी पातळी 14 फुटांपर्यंत पोहोचली होती. या वाढलेल्या जलस्तरामुळे शिरोळ तालुक्यातील गौरवाड संरक्षक भिंत आणि अक्कीवाट आलास पूल यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांची कामं पाण्याखाली जाऊन ठप्प झाली होती. मात्र पावसाळा उंबरठ्यावर असल्यानं ही कामं वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनानं राजापूर बंधाऱ्यातून पाणी कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. गुरुवार दुपारपासूनच बंधाऱ्याचे सुमारे 1.5 फूट बर्गे काढून 1500 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग कर्नाटकच्या दिशेनं सुरू करण्यात आलाय. यामुळे प्रकल्पाच्या ठिकाणी साचलेलं पाणी कमी होऊन कामाचा मार्ग मोकळा होणार आहे. या विसर्गामुळे केवळ प्रकल्पांनाच नव्हे तर हिप्परगी ते राजापूर दरम्यानच्या नदीकाठच्या शेतीलाही मोठा दिलासा मिळालाय. पाणी साचून राहण्याची समस्या दूर झाल्यानं पिकांचं नुकसान टळणार आहे. विशेष म्हणजे 2 महिन्यांपूर्वी हिप्परगी धरणाच्या तांत्रिक बिघाडामुळे पाणी कमी झाले होते. मात्र सध्या बंधाऱ्यात मुबलक साठा असल्यानं उन्हाळ्यात पाणी टंचाई भासणार नाही, अशी ग्वाही सांगली पाटबंधारे विभागाचे अभियंता DA पुजारी यांनी दिली आहे. प्रकल्पांची कामं पूर्ण होताच पुन्हा बर्गे बसवून पाणी अडवण्यात येईल, असंही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. आमच्या प्रतिनिधींचा पाहत रहा CK24 न्यूज.